पण ज्या 4 अक्षरांनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या मराठी माणसाला लढण्याची प्रेरणा दिली, ज्या 4 अक्षरांनी राजकारणात उतरल्यानंतर देखील राजकारणाची जी परंपरा कित्येक वर्ष आणि अखंड आणि अभंग होती, त्या राजकीय परंपरेला 80% समाजकारण आणि केवळ निवडणुकीपुरतीचं राजकारण हा विश्वाला वंदन करायला लावणारा विचार दिला। ज्या 4 अक्षरांनी सत्ता असो अथवा नसो पण जनसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे अशी प्रत्येक कार्यकर्त्याला, अशी प्रत्येक सैनिकाला ज्यांनी शिकवण दिली, त्या शिवसेना या 4 अक्षरांच्या महाराष्ट्रामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या आणि दांडगा जनसंपर्क ठेवणाऱ्या परिवारामध्ये आज जिजाऊचे सेनापती आदरणीय निलेशजी सांबरे साहेब प्रवेश करतात। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना खऱ्या अर्थानं ही संमती देऊया। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं, त्यांच्या विचारधारेनं, त्यांच्या राजनैतिक विचारांनी प्रेरणा घेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंचा विचार या महाराष्ट्रानं शिवसेनेच्या माध्यमातून पाहिला। आणि आज अनेकांच्या मनामध्ये प्रश्न देखील असतील की गेल्या 1.5 दशकांहून अधिकचा काळ ज्या माणसानं केवळ आणि केवळ समाजाच्या उद्धाराचा विचार मांडला, ज्या माणसानं केवळ आणि केवळ लोककल्याणाचा वसा आणि वारसा तेच व्रतवैकल्य हाती घेऊन मी या प्रभात आलोय अशी अनेकांशी संवाद गाथा खऱ्या अर्थानं निर्माण केली, त्या निलेशजी सांबरे साहेबांच्या हाती आज शिवसेनेचा धनुष्यबाण का। पण तोही काळ आठवावा लागेल ना, ज्या वेळेला 2 विचारांच्या माणसांची विचारधारा एकत्र एका मुद्द्यावर एका वळणावर येऊन मिळते, त्यावेळेला त्यांचा संगम झाल्यानंतर तो संगम, तो योगायोग हे पवित्र तीर्थ झाल्याशिवाय राहत नाही। आणि आज तेच तीर्थ एकीकडनं लोकनाथ आणि एकीकडनं कर्मवीरांच्या मिलापानं शिवसेनेची नवी वाटचाल करण्यासाठी कारणीभूत ठरेल। आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज याच्या राजनैतिक वैचारिक संघटनाला ज्यांनी सत्यात अवतरित केला, ज्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा महाराष्ट्राच्या समृद्धीचं खरं आणि मूळ कारण ठरला, ज्याच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द शिवसैनिकांसाठी शिरसावंद्य असा आदेश ठरला, ज्यांची राजकीय कारकीर्द ही महाराष्ट्राच्या प्रगतीचं धोरण ठरली। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आमदार एकनाथजी शिंदे साहेब, कोकणामधल्या सामाजिक संपूर्ण पर्वाला ज्यांनी चैतन्यता निर्माण केली, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात अवतरित करण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण हयात खर्च केली, दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरात कोकणातल्या मातीचा बुलंद आणि घडाघाती आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊ शैक्षणिक भवानी व सामाजिक संस्थेचे संस्थापक लोकनेते कर्मवीर माननीय निलेश सांबरे साहेब आणि त्यांच्या एक कार्यकर्ता कसा असावा, एक आदर्श कार्यकर्ता, एक आदर्श समाजसेवक कसा असावा, त्याचं ज्वलंत उदाहरण निलेश सांबरे यांच्या रूपाने आपल्या समोर। मी निलेश सांबरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। त्याने आज जाहीर प्रवेश केला आहे आणि त्यांच्या सोबत किती आज संदेश दोन्ही आलेत, गणेश राजपूत, निलेश पाटील, महेंद्र पाटील, हेमलता चक्रवर्ती, हरेश पष्टे, अमर गोडसे, सगळे सरपंच, नगरसेवक, राजा पाटील, दिनेश धलपे, प्रमोद पाटील, प्रवीण मुकणे, संकेत माळगावी, 26 नगरसेवक आहेत, 83 सरपंच आहेत, 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 12 पंचायत समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवारचे सभा नगर परिषद सभापती, जवार अर्बन बँकेचे संचालक, सगळे भरपूर लोक आलेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, म्हणजे या सगळ्यांचंच शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो।